चला एका खास भेटीची गोष्ट पाहूया, जिथे दया आणि क्रूरता एकत्र दिसतात. एका हिंसक घटनेनं दुपारची शांतता भंग झाली. पण हे सगळं घडलं कसं? गोष्टीची सुरुवात होते पश्चिम बंगालच्या राणीगंजमध्ये, एका शांत आणि सुंदर घरात. हे घर एका मोठ्या कंपनी कॅम्पसमध्ये होतं, जिथे अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बंगले होते. हा संपूर्ण परिसर हिरवळ, रंगीबेरंगी फुलं आणि मोठ्या झाडांनी भरलेला होता. इथं खारी, पक्षी आणि वानरं यांचा नेहमीचा वावर असायचा. अशाच एका शांत दुपारी एक घटना घडली, जिने सगळंच बदलून टाकलं. दुपारच्या जेवणानंतर लेखक एक गोष्टीचं पुस्तक वाचत शांत बसले होते. बाहेर शांतता होती आणि लेखक पुस्तकाच्या जगात पूर्णपणे रमून गेले होते. पण ही शांतता जास्त वेळ टिकली नाही. अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला. लगेचच त्यात कावळ्यांचा आवाजही मिसळला आणि गोंधळ आणखीनच वाढला. हा कसला गोंधळ आहे हे पाहण्यासाठी लेखक पटकन बाहेर आले. आणि वरांड्यातून त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसलं. एक मोठं वानर एका लहान पिल्लावर हल्ला करत होतं, त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने. पिल्लाची आई आणि बाकीची वानरं लांबून हा प्रकार असहाय्यपणे पाहत होती. हे पाहताच लेखकाने एक काठी उचलली आणि दगड मारायला सुरुवात केली. त्या लहानग्या जीवाला वाचवण्यासाठी लेखकाने आपलं सर्व धाडस एकवटलं होतं. दगडांचा मारा असह्य झाल्यानं त्या वानराने पिल्लाला छतावरून खाली टाकून दिलं. लेखक धावत पिल्ल्याजवळ पोहोचले आणि त्याला उचलून घराच्या परसदारी घेऊन आले. लेखकाचे वडील डॉक्टर होते. त्यांनी लगेच पिल्लाच्या जखमा स्वच्छ करून प्रथमोपचार केले. थंड पाणी शिंपडल्यावर ते पिल्लू हळूहळू शुद्धीवर येऊ लागलं. थोड्याच वेळात ते पिल्लू अगदी माणसाच्या मुलासारखं हुंदके देऊन रडू लागलं. पण तेव्हाच लेखकाला जाणवलं की कोणीतरी त्यांच्याकडे एकटाक पाहत आहे. ती त्या पिल्लाची आई होती. लेखकाने तिला तिच्या बाळाजवळ जाता यावं म्हणून जागा करून दिली. तिने लेखकाच्या डोळ्यांत पाहिलं, जणू ती शब्दांशिवायच खूप खूप आभार मानत होती. आपल्या बाळाचा जीव वाचवल्याबद्दलची ती भावना तिच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत होती. ही घटना दाखवते की करुणा किंवा दया या भावनांना कुठल्याही प्रजातीचं बंधन नसतं. यावरून हेच कळतं की माणूस आणि प्राण्यांमध्येही विश्वासाचं नातं तयार होऊ शकतं. आज 55 वर्षांनंतरही ती खास भेट लेखकाच्या मनात कायमची कोरली गेली आहे. या कथेचं सार हेच आहे की प्राण्यांनाही भावना असतात आणि दयाळूपणा हीच खरी भाषा आहे. आता एक प्रश्न. हा प्रश्न वानरांच्या टोळीतील एका क्रूर प्रथेबद्दल आहे. हा प्रश्न दाखवून देतो की विश्वास शब्दांमधून नाही तर कृतीतूनच तयार होतो.